कुठच्याही संविधानिक संस्थेवरती यांचा विश्वास नाहीये. यातून संविधानाबद्दल यांच्या मनात किती आदर आहे हे दिसून येतं. जे समविचारी पक्ष आमच्या सोबत आहेत, या सगळ्यांना विश्वासात घेऊन या सगळ्यांच्याबरोबर चर्चा करून एक स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन करणं हे आमचं ध्येय आहे. आणि मला वाटतं 2, 5, 6 दिवसांनी एवढा काय मोठा फरक पडत नाही. आणि मला वाटतं 5-6 दिवस जरी गेले तरीही एक चांगलं शाश्वत आणि मजबूत सरकार या राज्याला देणं हे क्रमप्राप्त असल्यामुळे योग्य वेळेला सरकार स्थापन होईल. उपस्थित करता ईव्हीएमचा मुद्दा पुढे किती रास्त वाटतं? नाही, आता रडीचा खेळ हा सातत्याने विरोधकांकडनं होतच आहे. लोकसभेला ह्याच ईव्हीएम प्रोसेसमधनं निवडणुका घेतलेल्या त्यावेळेला याच विरोधकांनी इलेक्शन कमिशनचं कौतुक केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला कुठचीही संस्था ह्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा जेव्हा जेव्हा ह्यांच्या इच्छेविरुद्ध एखादी घटना घडते त्यावेळेला संबंधित संस्थेला दोषी ठरवणं हे ह्यांचं नेहमीचंच हा प्रकार राहिलेला आहे. आपण बघितलं असेल सर्वोच्च न्यायालयावरती पण ह्या लोकांनी टीका केल्या, स्पीकर अध्यक्षांवरती पण टीका केल्या, इलेक्शन कमिशनवरती पण टीका केल्या. त्यामुळे कुठच्याही संविधानिक संस्थेवरती यांचा विश्वास नाहीये. यातून संविधानाबद्दल यांच्या मनात किती आदर आहे हे दिसून येतं. सरकार स्थापन होत नाही असं कोण म्हणतंय? आता शरद पवार साहेबांना आता मी काय सांगायची गरज नाही. 2004 मध्ये किती दिवस लागले सरकार स्थापन व्हायला क्लिअर मेजॉरिटी प्राप्त झाल्यानंतरही. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत. परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार स्थापन होत असताना सगळ्यांना जे समविचारी पक्ष आमच्या सोबत आहेत या सगळ्यांना विश्वासात घेऊन या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून एक स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन करणं हे आमचं ध्येय आहे. आणि मला वाटतं 2, 5, 6 दिवसांनी एवढा काय मोठा फरक पडत नाही. आणि मला वाटतं 5-6 दिवस जरी गेले तरीही एक चांगलं शाश्वत आणि मजबूत सरकार या राज्याला देणं हे क्रमप्राप्त असल्यामुळे योग्य वेळेला सरकार स्थापन होईल. रावण म्हणताय की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, मी राजीनामा देतो. एकदा निवडून आल्यानंतर अशा प्रकारे आव्हान करणं कितपत योग्य वाटतं? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे संविधानिक संस्थांवर यांचा विश्वास नाही आणि संविधानिक रित्या जे काम होतं त्यावरही यांचा विश्वास नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना विचारा की सुप्रिया सुळे पण राजीनामा देणार आहेत का? बारामतीत निवडून जेव्हा आले लोकसभेला तेव्हा का नाही त्यांचा इथलं मी राजीनामा देते आणि मला तुम्ही बॅलेटवरती मतदान घ्या, बॅलेट पेपरवर. त्यामुळे ह्या सगळा रडीचा डाव आहे आणि राज्यातली जनता ही सुज्ञ आहे. त्यामुळे अशा सगळ्या रडीच्या डावाला काय ते विश्वास ठेवणार नाही. संजय राऊत म्हणतात की भाजप विषारी नाग आहे आणि तो दंडुमा. खरं तर आता उबाठा या पक्षाला विचार करायला पाहिजे त्यांच्या आस्तींमधला साप कोण आहे ते. त्यामुळे सर्वात जास्त विष या पक्षात कोणी पेरलं असेल तर ते कोण आहे हे उबाठा मधल्या जुन्या जाणत्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे. आता द्राक्ष आंबट लागण्याची गोष्ट आहे. स्वतःला बनता आलं नाही, जनतेने आपल्याला नाकारलं आहे. त्यामुळे काढण्याशिवाय दुसऱ्यांवरती आरोप आणि दोष काढायचे हा प्रकार संजय राऊतांचा जुना प्रकार आहे.